अनेक उच्च शिक्षित लोक नोकरी सोडून चांगल्या पगाराची खास करून नोकऱ्या सोडून शेतीकडे वळलेले आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत। आता आपण उदाहरण पाहणार आहोत ते चित्रपट निर्माता अरुण कचरे जे आहेत यांनी या आपल्या व्यवसायाबरोबरच शेळी पालन सुरुवात केली आहे। साताऱ्यामध्ये त्यांनी बंदिस्त शेळी पालन सुरू केले आणि शेतीची कास धरली आहे। अरुण कचरे हे मूळतः मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि ते सातारा जिल्ह्यात वास्तव्याला आहेत। गेली 15 वर्ष चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यवसाय ते करायचे, पण आता मात्र त्यांनी पूर्णपणे शेतीचा व्यवसाय म्हणून स्वीकार केलाय। त्यासाठी कराड इथल्या वाघेरी इथं त्यांनी 8 एकर शेती सेंद्रिय पद्धतीने चारा करून बंदिस्त शेळी पालन सुरू केलंय। मी शेतकरी कुटुंबातला आहे। शेतकरी कुटुंबातला असताना आज शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही, शेतकऱ्यांच्या हरलेल्या ताकदीला दिलासा देण्याची गरज आहे। आणि ते करण्यासाठी छोट्या मोठ्या उद्योगातून आपण कसं मोठं शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकतो, ते माझ्या शेळीपालनच्या याच्यातून मी लोकांना एक संदेश देतोय की एक मी झगमगत्या दुनियेतला माणूस आहे आणि ते असूनही मी परत रिटर्न का मायभूमीकडे परतलोय, काळ्याईची सेवा करायला का परतलोय, शेळ्यांचाच व्यवसाय का करतोय आणि ज्या ज्या काही मी जीवन जगत असताना मला ज्या ज्या स्वतःला अडचणी आल्या त्या इतरांना आहेत। आणि म्हणून आम्ही मुंबईमध्ये आम्हाला चांगल्या क्वालिटीचं कधी मटण खायला मिळालं नाही आणि म्हणून ती संकल्पना राबवून आम्ही मी पश्चिम महाराष्ट्रातलं या पश्चिम महाराष्ट्रातले जे काय जिल्हे आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, इथली माती, इथली हवा, इथलं पाणी हे पोषक कसं आहे, मग इथे येणाऱ्या पिकांमध्ये टेस्ट कशी आहे, चव कशी आहे, इथलं मटण त्याच्यात अजून क्वालिटी कशी निर्माण करता येईल आणि लोकांना ज्या गोष्टीचं हे होतं आहे क्वालिटीचं मिळत नाही तर क्वालिटी कशी देता येईल आपल्याला, यासाठी मी पुन्हा रिटर्न। बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी कचरे यांनी राजस्थानी जातीची 400 बोकडं आणि शेळ्या यांचा समावेश केलाय। दहा किलो पासून ते 90 किलो वजनापर्यंतची ही सुदृढ बोकडं आहेत। या राजस्थानी शेळ्या आणि बोकडांना पौष्टिक खाद्य म्हणून मटकी, हुलगा, उडीद, डाळी दिल्या जातात। जे शेळ्यांना चारा येतो तो चारा सगळा सेंद्रिय होतो आमचा आणि सेंद्रिय चारा दिला म्हणजे सेंद्रिय मटण झालं नाही तर आमच्या शेतीमध्ये आम्ही दुधल धान्य, मूग, मटकी, चवळी, उडीद, हरभरा, हुलगा अशा प्रकारची धान्य आम्ही शेतामध्ये तयार करतो आणि त्याचे रतीब आम्ही त्यांना बकऱ्यांना दिल्यामुळे एक प्रोटीन्स तयार होते आणि त्या प्रोटीन्समुळे मटणाला क्वालिटी निर्माण होते आणि ते सेंद्रिय मटण तयार आपण करतोय। म्हणजे उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलं खारी बिस्किटवरला पैलवान आणि बदाम काजूवरचा पैलवान जर बघितलं त्यातला डिफरन्स आहे त्या बकऱ्यांमध्ये। आता जे केमिकलचं युग आहे त्या केमिकलच्या युगामध्ये कुठेही आमच्या शेळ्या आजारी पडू नयेत म्हणून त्यांना प्रोटीन चांगलं जर खायला दिलं ते येणारा व्हायरस निघून जातो आणि म्हणून त्या प्रोटीन्समुळे ती सेंद्रिय तयार आम्ही करतो। कचरे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे त्यांच्या शेळीला बाजारात उत्तम भाव मिळतोय। त्यांची शेळी आज मितीला 600 ते 650 रुपये प्रति किलोने विकली जाते आणि या सेंद्रिय मटणाला सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही मोठी मागणी आहे। माझ्याकडे 80-90 हजाराच्या किमतीची बकरी आहेत। मला अगदी 10 हजारापासून ते 80-90 हजाराच्या किमतीची बकरी तयार आपण करतो। तरुणांना संदेश देईन की नोकरीच्या पाठीमागे नोकरी मिळाली हा नशिबाचा भाग आहे, पण नोकरी मिळत नसेल तर वेळ आयुष्यातला वाया घालू नका। आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि भविष्यामध्ये शेतीला डिमांड येणार आहे। म्हणजे कदाचित माझ्या ढोबळ विचार आहेत, लोकांना पटणार नाहीत, परंतु बळीराजाचं राज्य हे येणार आहे। मी स्वतः 2006-07ला बळीराजाचं राज्य हा चित्रपट जो दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे, तो लोकांना सावधतेचा इशारा म्हणून दिलेला आहे। मुंबईत ज्याला ईद येते त्याला ती ग्राहकांनी माझं मटण खाल्लेलं आहे, क्वालिटीचं मटण असल्यामुळे ईद झाल्यानंतर त्यांनी मला फोन करून ते 2-2 महिन्याला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये चालू वर्षी तर माझी बकरी मला कुठेच न्यायची गरज लागणार नाही। मुंबईची ग्राहकं इथे उंशीने घेऊन जाणार आहेत। मला ज्या शेतीमध्ये ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो त्या काळ्याईमध्ये आपण खेळलो, बागडलो, वाढलो, तिच्याही ऋणातनं मुक्त होण्यासाठी तिची सेवा करण्यासाठी एक दुसरं ऋण असतं। मला तिसरं जे ऋण आहे की मी ज्या समाजात लहानाचा मोठा झालो
त्याचं ज्ञान झालं. आज आमचा समाज कुठे आहे तर त्या समाजाला ज्ञान देण्याची गरज आहे. शेतकरी शेती व्यवसाय करताना अरुण कचरे यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन सुरू करून सेंद्रिय मटण ही संकल्पना पहिल्यांदाच महाराष्ट्रात सुरू केली आणि जोडधंद्याचा आणखी एक पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा केलाय. विकास भोसले, जय महाराष्ट्र, सातारा.